नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे आता नंदिनी किचनमध्ये काम करत असते. तेवढ्यातच तिथे मानिनी काकू येतात आणि म्हणतात, नंदिनी काय गं, लाडू वळून झाले का तुझे? तेव्हा नंदिनी म्हणते, हो झाले ना. तेव्हा नंदिनी म्हणत असते, आई तुम्ही सुद्धा त्या खोडकर गँगमध्ये अडकला होतात ना, आवाज येत होता मला इथपर्यंत. तेव्हा इथे आता मानी काकू म्हणतात, अगं नाहीतर काय, आता डेकोरेशनची जबाबदारी पिहू, काव्या आणि विक्रम यांनी घेतली. आता काव्य आणि पिहू दोघेजण काम तरी करतील, पण विक्रम आहेत ना, विक्रम अजिबात काही काम करणार नाही, उगाचच आपला टाईमपास करतील, मला माहिती आहे ना. बरं तुझं आता काय चाललंय? तेव्हा नंदिनी म्हणते, हे काय, माझ्या करंज्या तळून झालेल्या आहेत. तेव्हा मानी म्हणते, मग मी काय करू, मी काय बनवू आता? तेव्हा इथे मानी म्हणत असते, मी एक काम करते, मी चिरोटे बनवते. तेव्हा नंदिनी म्हणते, चिरोटे? तेव्हा मानिनी म्हणते, मग काय, माझ्या सासूबाई उत्तम फराळ बनवायच्या आणि चिरोटे तर त्यांची स्पेशालिटी होती. सर्व लहान मुलं आहेत ना, ते चिरोटे बनवत असताना गुळाच्या खड्याला नाही का अशा मुंग्या चिटकून बसतात, त्या पद्धतीने सगळी मुलं चिरोटे बनवत असताना तिथे आजीला असे चिटकून बसायचे जास्तीत जास्त चिरोटे खायला. तेव्हा इथे नंदिनी म्हणते, अच्छा, म्हणजे जीवाचं मी समजू शकते, ते बसलेच असतील, पण पारसुद्धा लहानपणी असे होते? तेव्हा जीवा म्हणतो, ऐकतोय मी, जे काही बोलताय ना ते सगळं मी ऐकतोय. कारण जीवासुद्धा किचनमध्ये त्या वेळेला आलेला असतो आणि इथे खरं तर नंदिनी त्याला बघूनच मुद्दामून त्याची खोड काढत असते. तेव्हा जीवा म्हणतो, तुला काय वाटतंय नंदिनी, मला फक्त खाता यायचं का? अगं तुला माहिती नाही आहे, मी तर फक्त तिथे बसायचो, पण दादा आहे ना, पार दादा, आता तुला वाटतो तो जंटलमॅन वगैरे, लहानपणी तो खूप जास्त डॅम्बिस होता. मी तर आजीने बनवलेले चिरोटे खायचो, पण तो तर आजीचा बेदम मार खायचा, मार. हो की नाही ग आई? तेव्हा मानिनी म्हणते, हो अगदी बरोबर. तेव्हा नंदिनी म्हणते, आणि तुम्ही काय करायचात, बिचारे पार्थ मार खायचे तेव्हा तुम्ही एन्जॉय करायचात ना? तेव्हा मानिनी म्हणते, नाही ग, त्या बाबतीत दोघेजण एकमेकांना खूप सपोर्ट करायचे, मार खाऊ द्यायचे नाही एकमेकांना. त्यानंतर जीवा म्हणत असतो, बरं चला, आता मला फराळ बनवायचा आहे, त्यामुळे ए म्हातारे, तू आता काम कर, तू जाऊन आता बाहेर बस आणि आराम कर. तेव्हा नंदिनी इथे खूपच जास्त शॉक होते. मानी म्हणते, काय म्हणालास, मला म्हातारी म्हणालास? अरे बाबा, म्हातारी जरी झाले असले ना, तरीसुद्धा तुझ्यापेक्षा 4 कामं मी जास्तच करते घरामध्ये, माहिती आहे का तुला? तेव्हा जीवा म्हणतो, आई साहेब, मला माहिती आहे, पण आता तुम्ही काही करायचं नाही आहे, तुम्ही जाऊन फक्त आराम करायचा. तुमचा हा लाडका मुलगा आहे ना जीवा, तो सगळा फराळ बनवणार. तेव्हा इथे मानिनी म्हणते, ठीक आहे, आता मी म्हातारी झाले ना तुझ्यासाठी, जाते मी माझ्या लाडक्या मुलाकडे, जाते पार्थकडे, तो बिचारा मला काही म्हातारी बोलत नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे नंदिनी म्हणते, काय हो तुम्ही पण, काय म्हणालात आईंना? तेव्हा इथे जीवा म्हणतो, जाऊ दे गं, मस्करीमध्ये बोललो, आणि तसंही तिला थोडा आता आरामच करू दे, मी आहे ना, मी मदत करतो ना तुला फराळ बनवायला. तेव्हा नंदिनी म्हणते, हो का, काय बनवणार तुम्ही आता? तेव्हा जीवा म्हणतो, मला सगळं काही बनवता येतं, पण आता लाडू बनवून झालेत, करंज्याही तळून झाल्यात ना, मग मी एक काम करतो, चकल्या बनवतो, चकल्या. आणि तसंही पारदादाला माझ्या हातच्या चकल्या खूपच जास्त आवडतात. चला. त्यानंतर प्रेक्षकांनो, नंदिनी म्हणते, जमतील ना? तेव्हा जीवा म्हणतो, जमतील ना? अगं आता तू बघच, मी कशा चकल्या बनवतो ते. तेव्हा इकडे तू मदत करशील का? नंदिनी म्हणते, का, तुम्हाला माझी मदत हवी आहे का? तेव्हा जीवा म्हणतो, हो, केलीस तर नक्कीच हवी आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, अगदी बेसनापासून ते त्याच्यामध्ये मीठ टाकण्यापर्यंत, त्याचबरोबर त्याच्यामध्ये गरम पाणी आणि ज्या काही चकलीला अजून गोष्टी लागतात, मसाला वगैरे, हे सगळं काही अंदाजाने आता नंदिनी त्याच्यामध्ये टाकते आणि जीवा ते सगळं आता पीठ, जे काही इथे चकल्यांना तयार केलं जात असतं, ते व्यवस्थित मळून घेतो. व्यवस्थित इथे जीवाने सगळं काही एक जीव करून आता मळून घेतलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता पीठ मळून झाल्यानंतर आता चकली करायचं जे साधन असतं ते घेतलं जातं. ते कसं उघडायचं ते सुद्धा जीवाला माहिती असतं. त्यानंतर त्याच्यामध्ये पिठाचा गोळा करून आता टाकला जातो आणि मग त्याच्यातून इथे आता चकल्या बनवल्या जातात. पेपरवरती तो व्यवस्थित आता चकल्या अशा पाडतो. त्यानंतर चम्मचमध्ये टाकून त्या व्यवस्थित तळूनसुद्धा घेतो. तेव्हा जीवा आता काम करत असताना
नंदिनी मात्र एकटक त्याच्याकडे बघत असते. तिला इथे जीवाचं कौतुकच वाटत असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता पार्थ छान तयार वगैरे झालेला असतो. तेव्हा तिथे मानी काकू येतात आणि म्हणतात, काय पार्थ, नटून थटून कुठे चाललायस हां? तेव्हा पार्थ म्हणत असतो, आई अगं असं काय करतेस, दिवाळी सुरू झाली आहे ना, मग आता दिवाळीची तयारी करायला नको का? आता मी बाहेर चाललो आहे. तेव्हा मानिनी म्हणते, कुठे बाहेर? अजिबात कुठेही जायचं नाही आहे, तू पूर्णपणे बरा झालेला नाही आहेस, चल आतमध्ये चल. आणि हे काय, अजून गोळ्यासुद्धा खाल्ल्या नाही आहेस तू, हे घे आधी औषध घे. त्यानंतर पार्थ इथे गोळी वगैरे घेतो आणि म्हणत असतो, आई हे बघ, आता मी गोळी वगैरे घेतले ना, आता मी तुझ्या पाया पडतो, प्लीज मला बाहेर जाऊ दे प्लीज. तेव्हा इथे मानी म्हणते, पार्थ हे काय तू लहान मुलांसारखा वागतोयस, अजिबात हट्ट करणार नाही आहेस तू, कुठेही जायचं नाही आहेस. तेव्हा पार्थ म्हणतो, आई तू हट्ट करतेस ते चालतं का? ती म्हणते, हो मी हट्ट करणार, आई आहे ना मी हट्ट करणार, कारण मला तुझी काळजी वाटते. तू कुठेही बाहेर जायचं नाही आहेस, कळलं? तेव्हा पार्थ म्हणतो, आई असं कोणी करतं का? मी तुझा लाडका मुलगा आहे की नाही, सांग बरं. तेव्हा मानी म्हणते, हो तू माझा लाडका मुलगा आहेस, पण आता तू बाहेर नाही जायचं आहे. तेव्हा इथे पार्थ म्हणतो, ठीक आहे, आपण चिठ्ठ्या करूया आणि मग त्यातली चिठ्ठी तू उचलायची आणि त्याच्यामध्ये जर आलं की मी बाहेर नाही जायचं आहे तर मी नाही जाणार. तेव्हा इथे मानिनी म्हणते, ठीक आहे, तुझ्या बाबांची ट्रिक तर नाही ना याच्यामध्ये चालवली आहेस तू, म्हणजे एकसारख्या सगळ्या चिठ्ठ्या नाही आहेत ना? बरं ठीक आहे, इतक्या लवकर चिठ्ठ्या घेऊन आल्यास म्हणजे लिहूनच ठेवलेल्यास वाटतं. बरं काही हरकत नाही, पण आता माझीसुद्धा एक अट आहे. यातली चिठ्ठी मी उचलणार, पण त्या चिठ्ठीच्या बरोबर विरोधात तुला करायचं आहे. म्हणजे जर चिठ्ठीमध्ये आलं की बाहेर जायचं आहे तर तू नाही जायचं, समजलं? आता चिठ्ठीच्या बरोबर विरोधात तुला वागायचं आहे, कळलं का? तेव्हा पार्थ म्हणतो, नाही जाऊ दे, तुझा विश्वास नाही ना माझ्यावरती, मग जाऊ दे, कशाला चिठ्ठी उचलतेस, राहू दे, मी नाही जात. तेव्हा मानिनी म्हणते, नाही असं कसं, अरे चिठ्ठ्या आता इतक्या तू आणलेस की नाही लिहून, अरे बापरे इतक्या चिठ्ठ्या, मग आता त्यातली एक चिठ्ठी तरी मी उचलली पाहिजे की नाही, त्यामुळे तू थांब, मी त्यातली एक चिठ्ठी उचलते आणि मग त्याच्या विरोधात बरोबर तुला करायचं आहे. नाहीतर तुम्ही मुलं अगदी तुमच्या वडिलांवरती गेलं आहे मला फसवायला. आत्तापर्यंत तुम्ही मला घोळात घेत आलात आणि मला फसवत आलात ना, पण तुमच्या ट्रिक आता मला सगळ्या माहिती झालेल्या आहेत हां. त्यामुळे आता मी चिठ्ठी उचलणार आणि त्या चिठ्ठीच्या विरोधात तुला करायचं आहे, कळलं का पार्थ? तेव्हा इथे मानी आता चिठ्ठी उचलते आणि त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं असतं की मी बाहेर जाणार नाही. मग आता मानिनीने सांगितलेलं असतं की जे चिठ्ठीमध्ये येणार त्याच्याबरोबर विरोधात करायचं आहे. तेव्हा इथे मानी म्हणते, पार्थ ह्या वेळेला तू चिठ्ठी बदललीस ना, ट्रिक तुझी बदलली आहेस ना, म्हणजे तुला माहिती होतं की मी तेच करायला सांगेन की तुला त्याच्या विरोधात करावं लागेल. मग आता तू याच्यावरती लिहिलेस की मी बाहेर जाणार नाही, म्हणजे विरोधात तू काय करणार, तू बाहेर जाणार, बरोबर ना? तेव्हा इथे आता ही चिठ्ठी कॅन्सल, पहिला डाव भूताचा. मी आता दुसरी चिठ्ठी उचलणार. दुसरी चिठ्ठी उचलल्यानंतर सुद्धा त्याच्यामध्ये हेच असतं की मी बाहेर जाणार नाही आणि लगेच इथे पार्थ म्हणतो की आता मी जाणार आणि तो लगेच तिथून निघून जातो. म्हणजे त्याने मानिनीला फसवलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, या ठिकाणी आता कंदील लावत असताना विक्रम काकांना फोन येतो. तेव्हा ते फोनवरती बोलत बाजूला निघून जातात. तेवढ्यातच प्रेक्षकांनो, पिहूसुद्धा काव्याच्या हातामध्ये कंदील देते, तीसुद्धा तिथून निघून जाते. तेव्हा इथे काव्या म्हणत असते, पिहू ही मुलगी पण ना, तीसुद्धा लगेच निघून गेली. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे काव्य आता कंदील लावायला चढणार, तेवढ्यातच तिचा पाय घसरतो आणि ती आता पडणारच असते. तेवढ्यातच तिथे पार्थ येतो आणि काव्याला सावरतो. तेव्हा काव्या पार्थ दोघे एकमेकांच्या मिठीत एकमेकांकडे बघत असतात. तेव्हा पार्थ म्हणत असतो की हे काय करताय तुम्ही काव्या, माझ्या प्रेमात पडायचं सोडून स्टूलवरून खाली पडताय. तेव्हा काव्य म्हणते, देशमुख काय म्हणालात तुम्ही? तेव्हा पार्थ म्हणतो, काही नाही, तुम्ही पडत होतात ना, म्हणून मी तुम्हाला सावरायला आलो, नाहीतर लागलं असतं ना तुम्हाला. तेव्हा काव्य म्हणते, हो का, नाही बरोबर, बरं झालं तुम्ही मला पकडलंत, म्हणूनच मी पडले नाही. तेव्हा इथे पार्थ म्हणत असतो, हो ना, मी प्रत्येक वेळेला तुम्हाला सावरायला येत असतो, पण कसं आहे ना, तुम्ही मात्र माझ्यावरती फिसकारता. तेव्हा काव्य म्हणते, देशमुख आता कुठे हो मी तुमच्यावरती फिसकारले? तेव्हा पार्थ म्हणतो, नाही फिसकारलात का,
पण जेव्हा असं कुणीतरी आपल्याला सावरतं पकडतं ना, तेव्हा एक शब्द बोलायचा असतो, थँक्यू. थँक्यू बोलायचं असतं. तेव्हा काव्य म्हणते, अच्छा, म्हणजे हा एवढा सगळा आटापिटा जो तुम्ही करताय तो त्या एका शब्दासाठी करताय, थँक्यू शब्दासाठी. तेव्हा इथे पार्थ म्हणतो, हो, कोणी तर आपली मदत केली तर थँक्यू म्हणतातच ना. तेव्हा काव्या म्हणते, देशमुख, पण प्रत्येक वेळेला मी पडत असते, मला लागत असतं, तेव्हा तुम्हीच कसे मला सावरायला येता हो? तेव्हा पार्थ म्हणतो, कदाचित डेस्टिनीची तीच इच्छा असेल की मीच तुम्हाला सावरायला यावं, म्हणून तर मला तिने इथे पाठवलं आहे. तेव्हा काव्य म्हणते, हो का, कुणी? तेव्हा पार्थ म्हणतो, डेस्टिनीने, तिनेच मला इथे पाठवलं असेल तुम्हाला सावरायला, म्हणून तर प्रत्येक वेळेला पडताना मीच असतो ना तुमच्या इथे सावरायला, बरोबर की नाही. तेव्हा इथे आता रम्या बघत असते. तेव्हा इथे रम्या म्हणत असते, अच्छा, म्हणजे मी इथे उभी आहे तर ही काव्या मुद्दामून पार्थबरोबर लाडीगुडीने बोलते, मला जेलेस फील करण्यासाठी ना. पण आता बघ मी काय करते ते. तेव्हा रम्या येते आणि म्हणते, काय गं काव्या, अगं तू आता पडली असतीस ना, लागलं असतं तुला. तुला एकटीला सगळी कामं करायची काय गरज आहे? मी आहे ना, दे हे माझ्याकडे कंदील. कंदील मी लावते हां. तू आता पडत होतीस, इतकी नाजूक आहेस का तू काव्या? तेव्हा इथे काव्या रम्याला काहीच बोलत नाही, सरळ तिच्या हातामध्ये कंदील देते आणि तिथून निघून जाते. तेव्हा इथे रम्या म्हणत असते, काव्या, तुला काय वाटलं, तुलाच वाचवायला फक्त पार्थ येतो का? आता बघ, मी स्वतः पारच्या कशी कवेस जाते. तेवढ्यातच इथे आता रम्या कंदील लावताना पडायला जाणार, तेवढ्यात काव्या पार्थला हाक मारते. ती म्हणते, देशमुख, जरा इकडे येता का? तेव्हा इथे पार्थ काव्याकडे जाणार, तेवढ्यातच रम्या आता खाली पडते, कारण पार्थचं तिच्याकडे लक्ष नसतं, त्याचं लक्ष काव्याकडे असतं. म्हणून इथे रम्या आता पडत असताना खालीच पडते. त्यानंतर काव्या उठून तिला पकडायला येते. रम्या इथे पडल्यानंतर पार्थला हात द्यायला जात असते. काव्या म्हणते, अगं मी इकडे इकडे, मी आहे ना तुला उचलायला, ये इकडे ये. आणि इथे आता काव्या रम्याला उठून उभं करते आणि म्हणते, काय गं रम्या, अशी कशी पडलीस तू? आता मी नाजूक आहे, पण तू तर नाजूक नाही आहेस ना, मग तू कशी काय पडलीस? तेव्हा पिहू म्हणते, काय झालं? तेव्हा इथे आता काव्या म्हणत असते, काही नाही गं पिहू, आपल्या रम्या मॅडम पडल्या. तेव्हा पिहू हसायला लागते. रम्या म्हणते, पिहू गप्प बसा, जास्त दात काढू नकोस. तेव्हा इथे काव्या म्हणते, रम्या, अगं तुला लागलं ना, तू ये बरं तिथे बस. तेव्हा रम्या म्हणते, गप्प बस तू, आणि सरळ आता कंदील इथे मामाच्या हातामध्ये देऊन ती तिथून निघून जाते. तेव्हा काव्याला माहिती असतं की रम्याने हे सगळं मुद्दामून केलेलं आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे पार्थ म्हणत असतो की बाबा, अहो किचनमधून नुसता इथे चकल्यांचा घमघमाट सुटला आहे, किती वास येतो मस्त बघा ना. चला आता मी एक काम करतो, किचनमध्ये जातो आणि चकली कोण बनवते ना ते बघतो, मला तर काही आता राहवत नाही आहे. बाबा हे घ्या, कंदील घ्या. तेव्हा विक्रम काका म्हणतात, काय रे, फटाके आणायला आपण दोघेजणं जात होतो ना, मग तू एकटाच का गेलास? तेव्हा इथे पार्थ म्हणतो, बाबा अहो असं काय करताय, रूममध्ये बसून बसून कंटाळलो होतो मी, आई मला बाहेर जाऊ देत नव्हती, म्हणून बाहेर पडल्या पडल्या पहिला गेलो आणि फटाके घेऊन आलो आणि त्यानंतरला डेकोरेशनमध्ये मदत करत होतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता पार्थ म्हणतो, बाबा डेकोरेशन नीट करा, नाहीतर तुम्ही पण पडाल बिडाल, आई पकडायला येणार नाही आहे तुम्हाला. त्यानंतर इथे पार्थ किचनमध्ये येतो आणि म्हणतो, अरे वा, काय चकल्यांचा घमघमाट सुटला आहे, तुम्ही दोघेजण इथे फराळ बनवताय का? मग उत्तमच झाला असेल. तेव्हा पार्थ म्हणतो, नंदिनी, मी त्यातली एक चकली टेस्ट करून बघू का? तेव्हा नंदिनी म्हणते, पार्थ अहो विचारताय काय, घ्या ना तुम्ही त्यातली चकली घ्या आणि टेस्ट करा, हव्यात तेवढ्या खा, तुमच्यासाठीच आहेत. तेव्हा इथे जीवा म्हणत असतो, पार्थ दादा, अरे ह्या चकल्या स्पेशली मी तुझ्यासाठी बनवल्यात, तुला तर माहिती आहे ना माझी चकल्या बनवण्याची पद्धत किती वेगळी असते, ते माझी स्पेशालिटीच आहे रे, तू खाऊन सांग बरं कशी झाली आहे. तेव्हा इथे पार्थ लगेचच चकली खातो आणि म्हणतो की खूपच छान, एकदम मस्त झाली चकली. तेव्हा इथे पार्थ म्हणतो, किती छान ना जीवा, तुला फराळ वगैरे बनवता येतो, चकली बनवता येते, मला तर काहीच बनवता येत नाही. तेव्हा नंदिनी म्हणते, पार्थ अहो असं काय बोलताय तुम्ही, तुम्ही इथे काव्याचं इतकं सुंदर चित्र काढलं, पण इथे तुम्हाला जसं चित्र काढता येतं तसं जीवाला येणार आहे का? तसंच फराळाच्या बाबतीत आहे, जीवाला येतो, तुम्हाला नाही येत, पण तुम्हाला सुद्धा जमेल. तेव्हा इथे जीवाला आठवतं
त्याने सुद्धा फार्म हाऊसमध्ये त्याच्या रूममध्ये काव्याचं अप्रतिम असं स्केच काढलेलं असतं. ते सुद्धा स्वतःच्या हाताने ते चित्र जीवाने काव्याचं काढलेलं असतं. तेव्हा ते त्याला आठवतं आणि तेव्हाच त्याला इथे कढईचा चटका लागतो. तेव्हा तो म्हणतो, आई गं, तेवढ्यातच इथे नंदिनी कासावीस होते. नंदिनी म्हणते, जीवा काय झालं? तुम्हाला चटका लागला का? अरे देवा, तुम्हाला अग्नीपासून धोका आहे आणि मी तुम्हाला फराळ तळायला लावते. मी पण ना खूप मूर्ख आहे. तुम्हाला लागलं का? नाही, माझी चूक आहे. मी तुम्हाला इथे खरं तर उभंच करायला नको होतं. मला माफ करा. तुम्ही चला बरं, पाण्याखाली हात धरा. तेव्हा जीवा म्हणतो, नंदिनी अगं मी एकदम ठीक आहे, ठीक आहे. हे बघ, सॉरी सॉरी, मी मुद्दामून केलं. अगं मला इतकं काही नाही झालं आहे. बघ ना, बघ, हवं तर बघ, मला काही झालेलं नाही आहे. तेव्हा नंदिनी म्हणते, हे बघा, मी तुम्हाला आता काही किचनजवळ करू देणार नाही आहे. तुम्हाला खूप जास्त त्रास होतो आहे ना. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता जीवा म्हणत असतो की हे बघ, मला काही झालेलं नाही आहे. तेव्हा इथे पार्थ म्हणत असतो, ए बाबा जीवा, तू लक्ष देऊन काम करा, नाहीतर तुझी बायको आहे ना, या सगळ्यासाठी मला जबाबदार ठरवेल आणि माझं घर उन्हामध्ये बांधेल. तेव्हा इथे नंदिनी हसायला लागते आणि म्हणते, जीवा सांभाळून काम करा, मी आत्ताच सांगते तुम्हाला. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे पार्थ म्हणत असतो, यार जीवा, मला आहे ना तुझी जरा मदत हवी आहे. तेव्हा इथे जीवा म्हणत असतो, फक्त बोल, तू तुला काय मदत हवी आहे बोल भावा. अरे तू इथे इतकं चांगल्या पद्धतीने बोलायचं नाही, तू हुकूम करायचा, हुकूम बोल, फक्त तुला काय हवं आहे. तेव्हा इथे पार्थ म्हणत असतो की मला सुद्धा काव्यासाठी, माझ्या फिसकारलेल्या मांजरीसाठी काहीतरी स्वतःच्या हाताने बनवायचं आहे रे. तेव्हा इथे जीवा म्हणतो, अरे बस इतकंच ना, नेकी और पुछपुछ. तुला मी सांगतो, एक काम करूया, आपण आहे ना इथे चकल्या बनवूया. चकल्या तर आता झाल्यात, मग एक काम करूया, करंजी बनवूया, करंजी. तेव्हा करंजीची रेसिपी आता इथे जीवा जेव्हा पार्थला सांगतो ना, म्हणजे इथे आता पीठ घ्यायचं, त्याच्यामध्ये तूप घ्यायचं, ते मळून घ्यायचं आणि मग सारणाची सगळी तयारी. मग इथे आता पार्थ म्हणत असतो, अरे बापरे, ही जरा खूप छोटी रेसिपी नाही झाली का? इतकं छोटं नको, आपल्याला काहीतरी मोठं हवं आहे, मोठं. म्हणजे इथे त्याला छोटी रेसिपी हवी असते आणि जीवा त्याला मोठी सांगत असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता तो म्हणतो, लाडू बनवूया का, लाडू? तो म्हणतो, मला काही लाडू वळता येणार नाही. तेव्हा इथे आता नंदिनी म्हणते, तुम्ही एक काम करा, चकल्यांसाठी जे पीठ मळून ठेवलं आहे ना, ते रेडी आहे. पूर्ण तूप वगैरे लावून ते मळून घेतलेलं आहे चकल्यांसाठी पीठ. त्याच्यामध्ये इथे आता पिठी साखर वगैरे मी घातली. तुम्हाला फक्त ते घ्यायचं आहे, त्याची एक पोळी लाटायची आहे आणि त्याच्या शंकरपाळ्या तयार करून तळून घ्यायच्या आहेत. ते सोपं होऊन जाईल, ते करून घ्या बरं. तेव्हा इथे जीवा म्हणतो, ठीक आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, जीवा इथे आता पार्थला सांगत असतो, तो म्हणत असतो की घे, त्यातला आता एक हुंडा घे, त्याचा डो तयार कर आणि तो इथे चपातीसारखा लाटून घे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता आधी जीवा सांगत असतो की कसं करायचं आहे आणि मग तसं तसं पार्थ करत असतो. इथे काव्यासाठी तो इतके एफर्ट्स घेत असतो. त्यानंतर इथे छान अशी चपाती लाटलेली असते आणि मग त्याचे असे शंकरपाळीचे काप तयार केलेले असतात आणि मग ते हळूवारपणे कढईमध्ये टाकून तळून घेतलेले असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सगळे पदार्थ तळून घेतल्यानंतर इथे फराळसुद्धा रेडी झालेला असतो आणि पारची इच्छा पूर्ण झालेली असते की त्याने इथे एक चपाती स्वतःच्या हाताने लाटून त्याचबरोबर त्याचे काप तयार करून ते तळून घेतलेले असतात, फक्त आणि फक्त काव्यासाठी. हे त्याने एफर्ट्स घेतलेले असतात. पण शेवटीला त्याच्यामध्ये इथे जीवाचाही हात लागलेलाच असतो आणि मग शंकरपाळ्या तळून घेतल्यानंतर इथे देशमुखांचा संपूर्ण फराळ रेडी झालेला असतो. त्याच पद्धतीने प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आता सगळेजण बसलेले असतात नाश्ता करायला, सगळेजण ज्यूस वगैरे घेत असतात. तेव्हा इथे पार्थ म्हणत असतो की हे घ्या, तुमच्यासाठी ह्या शंकरपाळ्या. तेव्हा ती म्हणते, काय शंकरपाळ्या तुम्ही बनवल्यात? तेव्हा पार्थ म्हणतो, हो मीच बनवल्यात. तेव्हा इथे आता काव्याला आश्चर्य वाटत असतं. तेव्हा नंदिनी म्हणते, अगं काव्या, असं काय करतेस? पार्थनेच बनवल्यात, आधी तू टेस्ट करून सांग तरी कशा झाल्यात त्या. तेव्हा काव्या त्यातली एक शंकरपाळी घेते आणि खाऊन बघते आणि ती आता जेव्हा डोळे बंद करते आणि त्याची टेस्ट घेते, तेव्हा इथे काव्या पटकन म्हणते की वा, अगदी जीवाने बनवल्यासारख्या झाल्यात. तेव्हा इथे सगळेजण आश्चर्याने बोलतात, काय? तेव्हा इथे काव्य आता गप्पच बसते. प्रेक्षकांनो, खरं तर इथे काव्याला जीवाचं नाव घ्यायची गरज नव्हती. जर आता तसं काही नाही आहे तर तिला इथे स्वतःहून हे सगळं बोलायची सुद्धा गरज नाही आहे.
त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे सुनीता आता खूप मोठा दिवाळीचा धमाका करायला घरी येणारच असते आणि तेव्हा इथे मानिनी काकूने दिवाळीसाठी आपल्या दोन्ही सुनांना गिफ्ट दिलेलं असतं.